आता मी 40 ओलांडली आहे, झाली मी म्हातारी झाली, आता मला काहीच करायचं नाही. खूप लेडीजचं, माझ्या मैत्रिणींचं असं विचार असतात की 40 ओलांडली म्हणजे म्हातारा झालो. तर असं अजिबातच नाही. या 40 ओलांडल्याच्या नंतरच आपण आपल्या शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. कारण की तेच आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. ह्या स्टेजमध्ये आपले पिरियड्स जायचा टाइम असतो किंवा आपले हॉर्मोन इनबॅलन्स झालेले असतात, आपल्याला मोनोपॉजचा प्रॉब्लेम असतो. खूप सारे असे प्रॉब्लेम्स असतात आपल्या लेडीजमध्ये आणि इथेच आपल्याला आपल्या शरीराची काळजी जर आपण नाही घेतली तर मग आपल्याला डॉक्टरचे खर्च करावे लागतात. नाही तर मग काय होतं ते वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. तर जर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची असेल, 40 नंतर पण तुम्हाला जर फिट राहायचं असेल, तर काही वेगळं करायचं काम नसतं आपल्याला. थोडंसं शरीराला ऍक्टिव्ह करायचं. ऍक्टिव्ह करायचं म्हणजे काय करायचं की दिवसभर कामातच राहायचं का? तर असं पण नाहीये. आपल्याला ना 1 तास, अर्धा तास, 20 मिनिटं कमीत कमी आपल्या स्वतःसाठी करायचे, द्यायचे. आपल्या शरीराचा व्यायाम म्हणजे असा व्यायाम करायचा आपल्याला, अशा एक्सरसाइज करायच्या ज्या आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदा करतील. म्हणजे जर आता थोडं तुमचं पोट वाढत चाललेलं आहे किंवा तुमचं ऑलरेडी वजन आहे तर तुम्हाला कमी करायचंय ना, तर आज इतक्या छान छान आणि सोप्या सोप्या प्रॅक्टिस मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्याच्याने तुमची कंबरदुखीचा त्रास असेल तो पण कमी होईल, तुमच्या गुडघेदुखीचा त्रास असेल तो पण कमी होऊ शकतो. तुम्हाला जर हेवी वजन असेल तुमचं किंवा तुम्हाला आता वजनच कमी करायचं आहे, त्याच्यासाठी देखील तुम्हाला खूप जास्त फायदा भेटणार आहे. पोटाचा घेर पण कमी होणार, तुमच्या ओव्हरऑल बॉडीचा फॅट पण कमी होणार. जर कंटिन्युअसली करत घेतलात ना तर इंचेस पण कमी लवकर दिसतात. वजन काट्यावरती उभं राहून फायदा नसतो. आपल्याला आपले कपडे सांगतात की किती लूज झालेले आहेत आणि किती आपले इंचेस लॉस झाले, ते मेन असतं. तर चला जास्त वेळ न घालवायचा आणि व्हिडिओला सुरुवात करायची आहे. जर आज तुम्ही 40 ओलांडली आहे तर तसंच बसू नका. शरीराला थोडासा व्यायाम करायला त्याला सवय द्या, सवय करून घ्या आणि 20-25 मिनिटं तरी स्वतःसाठी काढा. खूप आवश्यक आहे आजच्या ह्या जगामध्ये, दुनियामध्ये. ठीक आहे, स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो कसा काढायचा आहे तर थोडासा व्यायाम करायचा, खाण्यामध्ये थोडेफार चेंजेस करायचे. जे घरामध्ये बनवतो आपल्याला जर आवडतच नाही तरी जबरदस्ती न खाता थोडंसं 5 मिनिटं एक्स्ट्रा देऊन आपल्यासाठी काहीतरी आपण वेगळं बनवू, आपल्या मनाची समाधानी करण्यासाठी. आणि तिथेच आपण थोडंसं खुश होतो, आपल्याला समाधान वाटतं आणि आपली बॉडी खुश होते. थोडासा व्यायाम, थोडंसं खाण्यामध्ये चेंजेस, असं थोडं थोडं केलं तर आपलं शरीर फिट राहतं आणि आपण सुंदर दिसतो. सुंदर दिसलो की आपला आत्मविश्वास वाढलेला राहतो. तर काय करायचं आहे, तर मी तुम्हाला काही व्यायाम सांगते काय करायचे आहेत आणि तेच तुम्हाला रोज करायचे आहेत. माझ्या चॅनलवरती ऑलरेडी वेगवेगळे व्हिडिओज तर येतच असतात, त्यातले तुम्हाला रोजचे तुम्ही सबस्क्राईब करू शकता, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आले की तुम्हाला करायला पण सोपं जाईल. आजचे हे व्यायाम दाखवते, हे कधी करायचे पहिले सांगते. तुमच्याकडे जसा वेळ असेल ना तसं वेळ काढणं महत्वाचं आहे. जसा वेळ आहे तसं तुम्ही करू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पायाला लांबून द्यायचं या पोझिशन मध्ये. आता इथे जर तुमच्या गुडघ्यांचा त्रास असेल तर पहिले या पोझिशन मध्ये तुम्ही पायाच्या पंजांना ब्रीथ इन करायची अँड ब्रीथ आउट. नसेलही तरी पण तुम्ही करायचं, कारण की तुमच्या पायाच्या नसा पूर्ण तुम्हाला मोकळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे करून झाल्याच्या नंतर हलकसं इथे पकडायचं अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला पण सेम पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. गुडघे दुखीचा त्रास असेल ना तर हे व्यायाम तुम्ही रोज केले तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल. असं पकडायचं, इथे या पोझिशन मध्ये यायचं, इथे गुडघ्याला पकडायचं अँड ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम करायचं. हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस वाढवायची, 10-10 काउंट नाही करायचे. कमीत कमी 30 चे 40 चे राऊंड तरी झाले पाहिजे. 4 5 6 7 8 9 अँड 10. नेक्स्ट ह्या पोझिशन मध्ये यायचं. जर तुमच्या लोअर बॉडीचा फॅट जरी असेल, खालचं पोट जरी लटकलं असेल, तुम्ही रोज प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला रिझल्ट तर
नक्कीच भेटणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी प्रत्येक एक्सरसाइज 10ची 20चे जर राऊंड दाखवले तर तुम्हाला याचं व्हेरिएशन थोडंसं वाढवायचं आहे. ब्रीदिंग करायची. या पोझिशन मध्ये पूर्ण साईडचा फॅट, तुमचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होणार, पूर्ण पोटाचा घेर कमी होतो या सोप्या पद्धतीने. या पोझिशन मध्ये यायचं, श्वास भरायचा, पोटाला आतमध्ये खेचायचं अँड ट्विस्ट साईडला न्यायचा हाताला अँड पूर्ण श्वास इथे सोडून द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. सेम पोझिशन समोर करायचं आपल्याला. हाताला एकदम टाईट पकडायचं वरती. या पोझिशन मध्ये पूर्ण शोल्डरला प्रेशर द्यायचं. 1 2 3 श्वास सोडायचा खाली आणि श्वास भरायचा वरती. 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. खरंच सांगते, वयाच्या 40 नंतर आहे ना, आपल्याला कमीत कमी सुरुवातीला तुम्ही 5 मिनिटं जरी काढले ना, खूप महत्वाचे आहेत. आपल्या शरीराला ते पाहिजेच आहेत. आता तुम्ही कितीही धावपळ करा, कितीही घरातले कामं करा, पण शरीराला व्यायाम हा पाहिजेच. जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजत असेल ना माझ्या शब्दातनं, तुमच्या नक्की डोक्यामध्ये जाणार आहे की हा, आपल्याला खरंच आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे आणि तो आपल्याला करायचाच आहे. सुरुवातीला 5 मिनिटं द्या, नंतर 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, मग हळूहळू याची कॅपॅसिटी वाढवू शकता. आता हलकंसं पायाला वाढवायचं, ओपन करायचं आणि या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पोझिशन मध्ये घट्ट मुठ्ठी करायची, मागे जायचं आणि समोर जायचं. श्वास सोडायचा समोर, मागे येतो, श्वास भरायचा. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा. कामाचा आहे बघा. कोणाला जर बोलण्यातनं जरी काही गोष्टी समजल्या ना, तर ते आपल्याला पण त्याचा फायदा तर नाही, पण आपल्याला एक आशीर्वाद भेटतो की दुसऱ्याचा जर फायदा झाला असेल तर देव आपल्याला त्याच्यातनं आशीर्वादच देतो. काही नुकसान आपलं होत नाही. म्हणून व्हिडिओ शेअर करा. दुसऱ्याला फायदा झाला तर चांगलंच आहे. आता काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये ब्रीदिंग अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होईल तितकं ट्विस्ट करायचं. पूर्ण पोटाला पीळ बसला पाहिजे दोन्ही साईडून. हे राऊंड पूर्ण आहेत ते 40-40चे घ्यायचे, तेव्हा चांगले रिझल्ट येतात. असंही रिझल्ट नाही पाहिजे तरी पण तुम्ही हे 40चेच राऊंड घ्यायचे, म्हणजे तुम्हाला तुमची बॉडी चांगली होणार, तुम्ही खूप ऍक्टिव्ह होणार जर तुम्ही हे व्यायाम केले तर सोपे. आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं, पायाला लांबून द्यायचं आणि इथे ह्या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि होल्ड करायचं त्रिकोणासन मध्ये. इथे आपल्या गुडघ्यांना आपले एल्बोज टच करायचे, पायाच्या पंजाला पकडायचा प्रयत्न करायचा या पोझिशन मध्ये आणि हे पोझिशन खेचायची समोर आणि होल्ड. 1 2. इथे पूर्ण पेन होतोय बघा आणि इथे पण पूर्ण
प्रेशर येते आपल्या कमरेवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. जेवढं होतंय तेवढं करायचं. हे होत नाही सोडून द्यायचं. असं करून काहीच फायदा होणार नाहीये. केलं तरच रिझल्ट येतात. करायलाच पाहिजे आणि स्वतःला वेळ द्यायलाच पाहिजे. 5 मिनिटं तर देऊ शकतो स्वतःसाठी. मग याची क्वांटिटी तुम्ही स्वतःनीच वाढवणार आज 5 मिनिटं दिलं तर. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर. कारण की माझ्या चॅनलवरती मी नेहमी सोपे पद्धतीचे एक्सरसाइज, डाएट प्लॅन, वेगवेगळ्या रेसिपी शेअर करत असते. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुम्हाला हेल्थ तुमची सुधारायची आहे, तर तुम्हाला ह्या चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि माझे ऑनलाईन योगा बॅचेस पण आहेत, फक्त लेडीजसाठी आहेत. 100% रिझल्ट आहेत माझ्या बॅचेसचे. जर तुम्हाला आवश्यकता असेलच तर तुम्ही बॅचेसमध्ये पण जॉईन होऊ शकता. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.